टीव्ही बुलंदसेना नंबर 1 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत आहे। सर्वांना 12 जानेवारी 2025 स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊच्या जन्मोत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा। रोकठोक मराठी नंबर 1 चॅनल। दिल्लीत कुणाचे सरकार? अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी 8 फेब्रुवारी होईल। ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी केली। 33 दिवस ही प्रक्रिया चालेल। 2015 आणि 2022च्या तुलनेत यावेळी आठवडाभर आधीच निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। निकालही आठवडाभर आधीच लागतील। राजीव कुमार म्हणाले की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी मतदान बुधवारी ठेवले आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे। तर याच पार्श्वभूमीवर बुलंदसेना पार्टी दिल्लीच्या विधानसभेच्या 70 सीटपैकी काही ठिकाणावर आपले उमेदवार देऊन नशीब आजमावण्याचा प्रयत्न करू शकते। तर भारतीय जनता पार्टी बुलंदसेनेला शक्ती देणार का? अजितदादाची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा या ठिकाणी उमेदवार देणार असून अजितदादांनी दिल्लीचा दौरा केला आहे। तर सुनील तटकरे सुद्धा या परिस्थितीत अनुकूल असून ते सुद्धा या भूमिकेचं स्वागत करतील अशी परिस्थिती आता वर्तवण्यात आली आहे। सर्वांना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। 12 जानेवारी 2025।